नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं करूयात। सरकारनं 5 ऑगस्टचा GR रद्द केलेला आहे, तरी नागपुरातील आदिवासी आयुक्त कार्यालय इथं भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे। या आंदोलनाचा आजचा 4था दिवस आहे। आदिवासी विकास विभागाच्या कार्यालय परिसरात विद्यार्थी ठिय्या आंदोलन करतायत। केवळ GR रद्द करण्याची मागणी नसून विद्यार्थ्यांच्या तब्बल 20 ते 22 मागण्या असल्याचं आंदोलकांनी सांगितलंय। आदिवासी वसतिगृहांमध्ये आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात। गडचिरोली इथं सर्पदंशाने मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची मदत करावी, या अशा वेगवेगळ्या 22 मागण्या त्यांच्या आहेत। सगळ्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय। गरज पडली तर आंदोलन अधिक तीव्र करण्याची भूमिका या आंदोलकांची आहे। आमचे प्रतिनिधी सहकारी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। उदय, फक्त GR रद्द करण्याची मागणी नाही तर इतर अनेक मागण्या आहेत ज्याच्यामुळे विद्यार्थी अजूनही आंदोलनावर ठाम आहेत, काय अधिक सांगाल? सुवर्णा, खरं तर सुरुवातीला ज्यावेळी विद्यार्थ्यांना हे आंदोलन सुरू केलं होतं त्यावेळी जो 5 ऑगस्टला सरकारने GR काढला होता तो GR रद्द करण्याची मागणी होती। त्यातही प्रामुख्याने 26 वर्ष वयोमर्यादेची जी अट टाकली होती ती रद्द करण्याची मागणी होती। मात्र आता सरकारने यामध्ये पुढे येत GR रद्द केला असला तरी विद्यार्थ्यांना आपलं आंदोलन अजूनही कायम ठेवलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या फक्त GR रद्द करण्याची ही एकच मागणी नव्हती तर इतरही 22 ते 23 मागण्या आहेत ज्यावर देखील सरकारनं सकारात्मक तोडगा काढायला हवा आणि जर सरकार तोडगा काढणार नसेल तर हे आंदोलन कायम ठेवण्याची भूमिका नागपूरमध्ये या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे। प्रामुख्याने वर्धा, भंडारा, गोंदिया या भागातले हे सगळे विद्यार्थी आणि ते अजूनही आपल्या आंदोलनावर ठाम आहे। जी माहिती मिळते त्यानुसार आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके या आंदोलनस्थळी भेट देण्याची शक्यता आहे। इथं भेट देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करणारा विद्यार्थी प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मला सांग, काल तुमची जी प्रमुख मागणी होती की सरकारने GR रद्द करावा, सरकारने GR रद्द केलेला आहे तरी तुम्ही आंदोलनाच्या भूमिकेत आहात? आमची प्रमुख मागणी ही एकच नव्हती तर जवळपास 29 आमच्या प्रमुख मागण्या आहेत। त्यापैकी 12,500ची विशेष पदभरती असो की बिंदू नामावलीचा विषय असो की DBT GR बंद करण्याचा विषय असो, अशा असंख्य मागण्यांना घेऊन आम्ही इथे बसलेलो आहोत आणि जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही कायम ठेवून जवळपास 2 वर्षांमध्ये 584 विद्यार्थ्यांचा आश्रमशाळांमध्ये मृत्यू होतो। याला जबाबदार अशोक उईके जे आहे, कारण यांनी पाहिजे तसं त्या पद्धतीने व्यवस्थेकडे आणि आदिवासी विकास विभागाकडे लक्ष दिलं नाही। कुठेतरी यांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं। असा मंत्री जर का आदिवासी विकास मंत्री जो आहे तो विनाश मंत्री झालेला असेल तर नक्कीच आम्ही याचा राजीनामा घेऊ। नक्कीच तुम्ही राजीनामा घेण्याची भूमिका करताय। काल आदिवासी विकास मंत्र्यांना तुमच्या पुण्यातल्या आंदोलकांशी चर्चा केली, सुमारे 5 तास चर्चा झाली। का असं होतं? सरकार विद्यार्थ्यांमध्ये का तोडगा निघत नाही? त्यांनी सांगितलं की आपले GR रद्द झालं, पण GR रद्द झालं हे आपलं नेमकं कारण नाही आहे। त्यामधले जे आपल्या मागण्या आहेत ते पूर्णपणे कंप्लीट करण्याचे हे आपलं योग्य मागणी आहे। शिवानी, तुझ्या या सहकारिणीची तब्येत खराब झाली होती, तिला काल रात्री सलाईन लागलं, तब्येती खराब होतं तरी तुम्ही आंदोलनावर आहात? हो सर, कायम आंदोलनावर, कारण जेव्हापर्यंत आम्ही आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या याच्यावर ठाम आहोत। मग ते विद्यार्थ्यांची प्रकृती का खराब होत असे ना, कारण की ज्या प्रकारे म्हणजे आश्रमशाळेमध्ये मृत्युमुखीचे प्रमाण वाढलेले आहे, आम्हाला विचार पडत आहे की ते शिक्षण आमचे आई वडील आम्हाला तिथे शिक्षणासाठी पाठवत आहे की म्हणजे यांचे लापरवाहीच म्हणावं लागेल एक प्रकारची, की ते बरोबर म्हणजे आमच्याकडे लक्ष नाही देत आहे। आता तरी त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं असं मला वाटते। सरकारनं म्हणजे काय चर्चा विस्कटत आहे? काय वाटतं की सरकार दुर्लक्ष करतं तुमच्या मागण्यांकडे? हो, कारण आमच्या मागण्या एकही म्हणजे फक्त त्यांनी GRच रद्द केले आहे, पण आमच्या मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाही आहे। सुवर्ण, आपण पाहतोय की GR रद्द झालेला, मात्र GR रद्द ही एकच मागणी नव्हती, आणखी देखील आमच्या त्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका विद्यार्थ्यांना घेतलेली आहे। गेले 4 दिवस हे विद्यार्थी इथं आंदोलनासाठी बसलेले आहेत। सुरुवातीला प्रशासनाकडून त्यांना सहकार्य केलं जात नव्हतं, मात्र आता प्रशासन सहकार्य करतं, त्यामुळे सरकारनं देखील 2 पाय समोर येऊन आमच्या या सगळ्या मागण्यांची दखल घेण्याची मागणी हे इथं विद्यार्थी करतात। नक्की, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल उदय। पुण्यातील मांजरी इथं विविध मागण्यांकरता आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। 14 दिवस झाले हे आंदोलन सुरू आहे। याच आंदोलनासंदर्भात शिष्टमंडळाशी चर्चा करून झाल्यावर नरहरी झिरवळ आणि अशोक उईके हे आंदोलनस्थळी भेट देण्याकरता गेले। यावेळी नरहरी झिरवळ यांनी विद्यार्थ्यांना अजबच सल्ला दिला, तुम्ही खाऊन पिऊन आंदोलन करा असा अजब सल्ला झिरवळांनी आंदोलकांना दिला। मी जेव्हा आंदोलन करायचो त्यावेळी चोरून खात होतो आणि आंदोलन करत होतो असं विधान झिरवळांनी केलं। पण ते सांगतात असतानाच आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांनी सुद्धा झिरवळांना उत्तर दिलं,
आम्ही जर खाऊन पिऊन आंदोलन केलं असतं, करायचं असतं, तर तुम्ही इथे आले असते का? असा टोला विद्यार्थ्यांनी झिरवळांना लगावला. पहिली माझी कळकळीची विनंती आहे की आंदोलन चालू ठेवा, फक्त जेवण करून आंदोलन करा ना. गांधी तत्वाप्रमाणे आपण करतो. आंदोलनं अनेक होतात, पण काय म्हणून आपण आपल्या जीवाची अशी जी अवहेलना करतो. साहेब आंदोलन केलं असतं तुम्ही आजपर्यंत इथं आलेच नसते. नाही, असं नाही होत. असं नाही होत. अनेक ठिकाणी आंदोलनं केली जातात. मी अनेक आंदोलनं मी सुद्धा स्वतः केलेत. मी टोलच्या संदर्भातलं आंदोलन, अमक्याचे आंदोलन चोरून लपून काही खायचो, दाखवायचो फक्त अमरण. तर तुम्ही ज्या आता प्रकृत्या जर बघितल्या तर एवढी वाईट अवस्था आपल्या शरीराची करू नये अशी माझी अगदी हात जोडून त्या ठिकाणी आपल्याला विनंती आहे. पुण्यातील मांजरी परिसरात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघाला नाहीच. पुण्यात गेल्या 14 दिवसांपासून विद्यार्थी आंदोलनाला बसलेत. बुधवारी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके आणि नरहरी झिरवळ यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली, पण त्यातून तोडगा निघाला नाही. वसतिगृहाच्या प्रवेशाच्या अटी आणि शर्तीवरून सुरू असलेल्या उपोषणावर प्रशासन आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळामध्ये सकारात्मक चर्चा तर झाली. 18 आणि 19 तारखेला सुद्धा विद्यार्थ्यांसोबत चर्चा झाली होती. बैठकीत विद्यार्थ्यांच्या सगळ्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये झालेल्या चर्चेचे मिनिट्सही विद्यार्थ्यांना देण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली. काही तांत्रिक बाबींकरता विद्यार्थ्यांनी 2 दिवसांची वेळ मागितलेली आहे. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये वसतिगृह प्रवेशाबाबतची SOP जाहीर केली जाणार आहे. तसंच बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्यांची माहितीही घेतली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गैरसमज दूर करावा असं आवाहन उईके यांनी केलं आहे. आंदोलनावर तोडगा निघालेला नसल्यानं आंदोलन मात्र अजूनही सुरूच आहे. सर्व विद्यार्थ्यांचा पालक म्हणून चर्चा केली असता आमच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला सकारात्मक समर्थन दिलं. सोबतच त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण आज 2-3 दिवस आज काही विद्यार्थी बसणार आहे. त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एक पॉलिसी तयार होईल. त्या विद्यार्थ्यांचे मतं आणि पॉलिसी आल्यानंतर आम्ही मंत्रालयामध्ये सर्व सचिवांना सचिवासोबत चर्चा करून एक नवीन वेळापत्रक कसं तयार होईल ते वेळापत्रक घेऊन आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत येणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी एकदा मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी व्यक्त केली. ईश्वरपूरमध्ये त्यांच्या बहुआयामी चरित्र ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये ते बोलत होते. यावेळी जयंत पाटील यांनीही निष्ठेवर भाष्य केलं. तुमच्या मनात जी सल आहे तीच माझ्या मनातही आहे. काही झालं तरी गद सोडायची नाही असं ते म्हणाले. तसंच निष्ठा ही व्यक्तीशी नाही तर विचारांशी असली पाहिजे असंही जयंत पाटील म्हणाले. इतकं कष्ट बापूंनी केलं राजकारणामध्ये, एवढं कुणाच्या वाट्याला येऊ नये. आणि त्या बापूने एकदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं ही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची अपेक्षा होती. ते जमलं नाही. म्हणून त्यांच्या रूपानं जयंत पाटलांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं ह्या एका जिद्दीनं त्यांनी मुख्यमंत्री व्हावं. आम्ही काही ताकाला जाऊन मोगात दडवत नाही. पोलीस साहेब, शिंदे साहेब, तुम्ही पक्षाचे अध्यक्ष आहे, इथं RR पाटला चिरंजीव आहे. जयंत पाटलांनी एकदा मुख्यमंत्री झालेलं वाळवंटी बघितलं पाहिजे. तोपर्यंत आम्ही देह सोडत नाही. निष्ठेला तात्या फार किंमत असते. पद मिळेल न मिळेल मला काय आता लगेच किती वेळ लागतो त्यात काय अर्थ आहे. निष्ठा मलाही कळते. तुमच्या ज्या वेदना आहेत त्या माझ्याही मनात वेदना आहेत. तुमच्या मनाबद्दल पण गत सोडायची नसते. पतंगराव कदमांनी मला सांगितलं. धाराशिवमधील उद्धव ठाकरेंचे 5 नगरसेवक भाजपामध्ये प्रवेश करणार होते. त्याकरता मल्हार पाटील यांच्या टीमसोबत ते मुंबईच्या दिशेनं निघाले सुद्धा, पण इंदापूरमधूनच त्यांनी U-टर्न घेतला
आणि धाराशिव गाठलाय. त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून ते सगळे नगरसेवक ठाण्यामध्ये पोहोचले आणि या सगळ्या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मल्हार पाटील यांच्या ऑपरेशन लोटस 2.0ला ओमराजेंच्या ऑपरेशन टायगरनं ब्रेक लावला अशी चर्चा आहे. दरम्यान नगरसेवकांच्या फोडाफोडी मागे पैशाचं राजकारण आहे अशी कुजबूज शहरामध्ये सुरू आहे. सांगलीमध्ये ईश्वरपूर इथे कार्यक्रम होता. त्यात बोलताना अमोल कोल्हे यांनी सध्याच्या राजकारणातील बाजारवाद, तत्वनिष्ठेचा व्यापार आणि बदलत्या राजकीय निष्ठांवर भाष्य केलं. आजचं राजकारण पाहिलं तर बाजार मांडलेला आहे. तत्वनिष्ठ आणि मूल्यविचारांचा खुला व्यापार सुरू आहे अशी एक कविताच त्यांनी सादर केली. आणि अमोल कोल्हे यांनी मी म्हणवणारे महारथी हातोहात विकले गेल्याचं मी पाहिलं असा टोला लगावला. आजची राजकीय परिस्थिती पाहिली तर वाटतं शंड जाणीवा थंड भावना सुरू राहतो बाजार. शंड जाणीवा थंड भावना सुरू राहतो बाजार. तत्व निष्ठा मूल्य विचार सगळ्याचा खुला व्यापार. शून्य सुद्धा मोजता येत नाहीत असे आकडे फेकले जातात. ज्याच्यावरचे शून्य सुद्धा मोजता येत नाहीत असे आकडे फेकले जातात. मी म्हणवणारे महारथी इथं हातोहात विकले जातात.